केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांसह विविध मान्यवरांनी केले मा जिजाऊंना अभिवादन। मातृतीर्थ सिंदखेड राजात मा जिजाऊंची 428वी जयंती होते उत्साहात साजरी। राजमाता मा जिजाऊ यांची 428वी जयंती आज 12 जानेवारीला मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। देशभरातील मा जिजाऊंचे भक्त सकाळपासूनच सिंदखेड राजात मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, शिवसेना उबाठाच्या प्रदेश प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांच्यासह अनेक मान्यवरांनी सकाळीच जन्मस्थळी जाऊन मा जिजाऊंना अभिवादन केले। सर्व मान्यवरांना विनंती आहे, प्रत्येक फोटो सेशनसाठी आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा 428वा जन्मदिवस लाखोच्या संख्येनं संपूर्ण देशभरातून जिजाऊ प्रेमी माननीय छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येते। विशेष करून महिला वर्गांचा सुद्धा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सहभाग असतो आणि खऱ्या अर्थानं हे आपल्या सिंदखेड राज्याचं, बुलढाणा जिल्ह्याचं, ज्याला आपण मातृतीर्थ जिल्हा जिजामातेच्या नावानं ओळखतो, त्याचं हे वैभव आहे। आज 12 जानेवारीला हा जन्मोत्सव साजरा करत असताना आपण पाहत असाल की प्रचंड उत्साह या ठिकाणी पुरुषांमध्ये, महिलांमध्ये, तरुणांमध्ये, तरुणीमध्ये ओसांडून वाहताना आपण या ठिकाणी पाहतो। निश्चित जिजामातेचं आज दर्शन घेतल्यानंतर एक नवी प्रेरणा लोक या ठिकाणाहून घेऊन जातात आणि आचरणात आणायचा प्रयत्न करतात। आज या जिजाऊ जन्मोत्सवाच्या मी सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो। प्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीच्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला खूप खूप शुभेच्छा देते। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये स्वराज्याचं स्वप्न पेरलं आणि लोककल्याणकारी राज्याची संकल्पना ही मांडली। ते लोककल्याणकारी राज्य हे जिजाऊंनी शिवरायांच्या मनामध्ये रुजवलं आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे स्वराज्य निर्माण करू शकले। मला असं वाटतं की आजच्या जयंतीच्या दिनी सगळ्या राज्यातील जनतेला शुभेच्छा देत असतानाच किमान राज्यकर्त्यांना असं लोककल्याणकारी राज्य हे या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे याची सद्बुद्धी जिजाऊ मातेने द्यावी ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करते।